गुड मॉर्निंग. वेलकम इन ऑनलाईन क्लास. अच्छा, या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये तुमचं स्वागत आहे. सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र हो, सर्वांचं आजच्या या तासिकेमध्ये मी स्वागत करतो आणि मनापासून अभिनंदन करतो. बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित झूम ॲपच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हे तास मिळालेले आहेत. खरोखर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे देखील खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. मी श्रीराम चव्हाण, दिंडोशी वसाहत, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा या ठिकाणी मुख्याध्यापक तथा सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या शाळेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 हा विषय मी नियमित अध्ययन अध्यापन करत असतो. आज आपण या तासिकेमध्ये बघणार आहोत प्रकरण क्रमांक 4. आता प्रकरण क्रमांक 4 सुरू करण्या अगोदर तुम्हाला या अगोदर कल्पना असेल, माहिती झालेलं असेल की अनिता मॅडमने मला वाटतं या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे आणि त्या प्रकरणाचं नाव देखील तुम्हाला माहिती आहे, द्रव्याचे मोजमाप. आता द्रव्य म्हणजे काय या तपशिलात मी जाणार नाही, कारण तुम्हाला याची कल्पना आलेली असेल. या अगोदर जे झालेलं आहे त्याचं आपण थोडक्यात या ठिकाणी उजळणी करूया. प्रकरण सुरू केल्याबरोबर तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासाला आलेलं असेल रासायनिक संयोगाचे नियम, द्रव्य अक्षय्यतेचा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम, त्यानंतर अणु, पदार्थाचा अतिसूक्ष्म कण, त्या अणुसंदर्भात आपण अभ्यासले आहे अणुचा आकार, अणुचे वस्तुमान आणि मूलद्रव्य संदर्भात काही रासायनिक संज्ञा देखील आपण अभ्यासलेला आहेत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण अभ्यासणार आहोत खालील जवळपास 4 ते 5 मुद्दे आजच्या या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो आहे मोल. दुसरा मुद्दा आहे एव्होगॅड्रो अंक, मीन्स एव्होगॅड्रो नंबर. तिसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहे संयुजा, त्याला इंग्रजीमध्ये व्हॅलेन्सी म्हणतात. चौथा मुद्दा आपला आहे मूलके, दॅट इज रॅडिकल्स. आणि जर वेळ मिळालाच आपल्याला तर शेवटचा 5वा मुद्दा देखील आपण अभ्यासणार आहोत, संयुगाची रासायनिक सूत्रे. कोणताही टॉपिक अभ्यासत असताना सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे त्या प्रकरणामधलं किंवा त्या मुद्द्यामधील आपल्याला काही बेसिक संज्ञा माहिती असायला हव्यात. त्यामध्ये काही जे महत्वाच्या संकल्पना असतात त्या संकल्पना देखील आपल्याला समजल्या पाहिजे. तर या ठिकाणी आपण मोल या टॉपिकला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की पान क्रमांक 51 वर जे दिलेलं आहे, करून पहा, विचार करा, सांगा पाहू, हे यावर्षी वगळण्यात आलेलं आहे आणि यावर तुम्हाला काही प्रश्न देखील विचारले जाणार नाहीत. परंतु अधिक अभ्यासासाठी आपण ते करू शकतो आणि मला वाटतं की ते आपण केलंच पाहिजे, बरोबर? तर आता आपण सुरुवात करूया. पहिला मुद्दा आपला आहे मोल. आता ही संकल्पना अभ्यासना अगोदर मी तुम्हाला सांगतो की सर्वात अगोदर आपल्याला मूलद्रव्ये म्हणजे काय आणि संयुग म्हणजे काय याची कल्पना असायला पाहिजे. आता खाली तुम्हाला 2 चित्र दिसत असतील. त्या चित्रांमध्ये एक सोन्याची बांगडी आहे आणि बाजूला एक चांदीची बांगडी आहे. तर बघा, ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात, सोने म्हणजेच गोल्ड, या पदार्थाचा जो रेणू आहे त्यामध्ये गोल्ड व्यतिरिक्त कोणताही अणू नसतो.
किंवा बाजूला जो सिल्वर आहे त्या सिल्वर मध्ये देखील त्या सिल्वर व्यतिरिक्त कोणताही अणू नसतो. म्हणजेच गोल्ड किंवा सिल्वर, सोने किंवा चांदी या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात आणि त्या पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. हे सांगायची मला आवश्यकता वाटते कारण पुढे या संदर्भात आपल्याला अधिक तपशिलामध्ये अभ्यास करायचा आहे. दुसरी संकल्पना आहे संयुगे. आता हे तुम्ही 7वीला अभ्यासलेलं आहे. मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे हे जे टॉपिक आहे तुम्ही पूर्ण त्याचा अभ्यास केलेला आहे. तपशिलामध्ये 7वी, 6वी, 7वी पासून आपण अभ्यासात आलेलो आहोत. तरी देखील मी मुद्दाम या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. संयुगे म्हणजे काय? बाजूला आपण मूलद्रव्याची व्याख्या पाहिली, याची उदाहरणं देखील पाहिले. मग संयुगे म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ. जसं की O+O म्हणजेच ऑक्सिजन, O2. O+O म्हणजे ऑक्सिजन. आणि त्यानंतर खाली उदाहरण दिलेलं आहे C+O2 म्हणजे कार्बन हे एक आणि ऑक्सिजन हे एक, हे दोन्ही मिळून काय होईल? कार्बन डायऑक्साईड. आणि नंतर माहिती आहे तुम्हाला पाण्याचे रेणूसूत्र तुम्हाला माहिती आहे H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगातून या ठिकाणी पाणी तयार होतं. म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 2 किंवा अधिक मूलद्रव्ये जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला किंवा त्यांचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेला त्यापासून संयुगे तयार होतात. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर याप्रमाणे आपल्याला ह्या संकल्पना अभ्यासायच्या आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला पुढे जायचं आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं आहे की रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन. मग ती केमिकल रिॲक्शन किंवा रासायनिक अभिक्रिया मूलद्रव्या संदर्भात असो किंवा संयुगा संदर्भात असो, ज्यावेळेला मूलद्रव्ये किंवा संयुगे, आपण आता व्याख्या पाहिल्या, मूलद्रव्ये किंवा संयुगे ज्यावेळेला रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात, म्हणजेच केमिकल रिॲक्शन जेव्हा मूलद्रव्यांमध्ये किंवा संयुगांमध्ये होते तेव्हा काय होतं? त्यांच्या अणु व रेणूंमध्ये अभिक्रिया होत असते. म्हणजे मूलद्रव्ये किंवा संयुगे हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये असणारे अणु किंवा त्यांच्यामध्ये असणारे जे रेणू आहेत यांमध्ये अभिक्रिया होत असते. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे अणु किंवा रेणूंची संख्या माहित असावी लागते. ते प्रमाण आपल्याला माहिती असावं लागतं. ते प्रमाण माहिती नसेल तर रासायनिक अभिक्रिया नेमकी कशी झाली आणि त्याचा एकंदरीत काय फायदा किंवा ते आपल्या लक्षात येत नाही किंवा ते समजायला येत नाही. आणि म्हणून अणु रेणूंची संख्या माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र काय होईल, रासायनिक अभिक्रिया करताना अणुरेणू मोजण्यापेक्षा हाताळता येतील अशा राशी मोजून घेणे सोयीचे ठरते. आणि हे यासाठीच मोल ही संकल्पना या ठिकाणी दिलेली आहे. या मोल या संकल्पनेचा या ठिकाणी उपयोग होतो. मग मोल म्हणजे नेमकं काय? तर मोल ही अशी संकल्पना आहे, पदार्थाची अशी राशी असते की जिचे ग्रॅम मधील वस्तुमान, या ठिकाणी हा भाग खूप महत्वाचा आहे, ग्रॅम मधील वस्तुमान. वस्तुमान या बाबतीत आता सांगणं ठीक आहे, वस्तुमान म्हणजे द्रव्य संचय. ग्रॅम मधील जे वस्तुमान आहे त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्य एवढे असते. आता रेणू वस्तुमान हे देखील तुम्हाला माहिती आहे, मागे तुम्ही अभ्यासलेला आहे. तर रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्य एवढेच असते. उदाहरण, ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान तुम्हाला माहिती आहे 32 आहे. म्हणजेच काय, 32 ग्रॅम ऑक्सिजन. तर ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान या ठिकाणी 32 आहे, म्हणजेच 32 ग्रॅम ऑक्सिजन. आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन. कारण त्यामध्ये त्या ऑक्सिजनचं जेवढं रेणू वस्तुमान आहे ते रेणू वस्तुमान म्हणजेच 1 मोल. आणि या ठिकाणी 32 ग्रॅम ऑक्सिजन आहे आणि ते म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन. दुसरं आहे पाणी. तर पाण्याचे रेणू वस्तुमान आपल्याला माहिती आहे, ते आहे 18. म्हणजेच काय,
18 ग्रॅम पाणी, आणि 18 ग्रॅम पाणी म्हणजेच काय, 1 मोल पाणी. आता हे समजण्यासाठी आपल्याला थोडस मागे जावं लागेल. या ठिकाणी आपल्याला नेमकं कसं काढायचं मोलची संख्या एखाद्या मूलद्रव्यामध्ये किंवा संयुगामध्ये, मोलची संख्या कशी काढायची त्यासाठी हे सूत्र दिलेलं आहे. संयुगाचा 1 मोल म्हणजेच आपण आता पाहिलं की संयुगात रेणू वस्तुमानावर एवढे असलेले मूल्य, आणि ते कशामध्ये, ग्रॅम मध्ये. संयुगाचा 1 मोल म्हणजे संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅम मधील वस्तुमान, आणि मोल हे SI एकक आहे. तर बाजूच्या चौकटीमध्ये तुम्हाला दिलेला आहे की पदार्थाच्या मोलची संख्या म्हणजे स्मॉल n आपल्याला जर काढायचं असेल तर त्यासाठी हे सूत्र आहे. आपल्याला 2 गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहे. पहिली गोष्ट, पदार्थाचे ग्रॅम मधील वस्तुमान आणि पदार्थाचे रेणू वस्तुमान. तर हे आपल्याला या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. तर यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे संशोधन केलेलं आहे ते म्हणजे अवॅगॅड्रो या सायंटिस्टनी, वैज्ञानिकांनी हे या ठिकाणी याचा शोध लावलेला आहे. आता ते आपण बघूया की अवॅगॅड्रो अंक म्हणजे नेमकं काय. आता सुरुवातीलाच मी कल्पना दिली होती तुम्हाला, 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या पदार्थ कोणताही असो ही निश्चित असते, फिक्स असते. आणि मग यासाठी इटालियन शास्त्रज्ञ अवॅगॅड्रो यांनी काय केलं, खूप मौलिक संशोधन केलं, खूप म्हणजे मोठा अभ्यास केला. आणि त्यांनी जो अभ्यास केला, त्यांनी जी रेणूंची संख्या निश्चित केलेली, त्यांनी जो काही शोध लावला, त्यांच्या नावामुळे, त्यांनी जो संशोधन केलं त्यांच्यामुळे त्याला अवॅगॅड्रो अंक असे म्हटले जाते. आणि तो अवॅगॅड्रो अंक जो आहे तो कसा दाखवला जातो, कॅपिटल NA. आता तुम्हाला तो कसा दाखवलेला आहे तो खाली तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. तर या पद्धतीने त्यांनी संशोधन केल्यानंतर नेमकं काय आपल्या समोर आलं ते आता आपण बघूया. अवॅगॅड्रोनी संशोधन केल्यानंतर पुढे वैज्ञानिकांनी अनेक प्रयोग केले, आणि प्रयोग केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अवॅगॅड्रो अंकाचे मूल्य, आता आपण पाहिलं की रेणूंची संख्या ही निश्चित असते, मग त्यासाठी अवॅगॅड्रो अंकाचे जे मूल्य आहे हे 6.022 मल्टिप्लाय 10⁻23. आता या ठिकाणी थोडंसं ते बनवताना थोडीशी मिस्टेक होते, त्यामुळे हा 1023 जो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तो 10⁻23 असं समजा. म्हणजेच अवॅगॅड्रो अंकाचे जे मूल्य आहे हे मूल्य खूप महत्वाचं आहे, कारण याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. त्याचं मूल्य आहे की 6.022 गुणिले 10⁻23. तर या ठिकाणी हे कसं तयार केलं, आपल्या लक्षात कसं येईल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. की कोणताही पदार्थ असो त्याचा 1 मोल, त्या 1 मोल म्हणजे त्याची जी संख्या आहे, ते जे प्रमाण आहे ते 6.022 गुणिले 10⁻23 रेणू. आता बाजूला तुम्हाला चित्रामध्ये दिलेलं आहे. जसं की आपल्याला माहित आहे, आपण जेव्हा दुकानामध्ये जातो त्यावेळेला आपण काय म्हणतो, आपण दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला असं विचारत नाही 1 केळी द्या किंवा 2 केळी द्या, असं आपण विचारत नाही. तर आपण दुकानदाराला जाऊन विचारतो की मला अर्धा डझन केळी द्या किंवा 1 डझन केळी द्या. तर आपल्याला माहित असेल की 1 डझन केळी म्हणजे 12 केळी आणि अर्धा डझन केळी म्हणजे 6 केळी. तर या पद्धतीने हे प्रमाण निश्चित आहे, या पद्धतीने ही संख्या निश्चित आहे. तसंच वह्यांचा एक संच या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की ग्रोस हे जी संकल्पना आहे, ही संकल्पना म्हणजेच काय की 144 वह्या झाल्या की 1 ग्रोस होतो. म्हणजे वह्याच पाहिजे असं नाही, कोणतीही वस्तू आपण जर 144 काउंट केल्या तर त्याला 1 ग्रोस असं म्हटलं जातं. अजून एक उदाहरण, आता तुम्हाला माहित असेल की क्रिकेटमध्ये क्रिकेट जेव्हा खेळतो आपण, किंवा आपल्याला कल्पना आहे की या प्लेयरने 1 शतक मारला, 2 शतक मारले, तर त्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला की शतक म्हणजे काय, 100. तसंच 1 ग्रोस म्हणजे 144. अगदी त्याप्रमाणेच 1 मोल, 1 मोल म्हणजे काय, 6.022 गुणिले 10⁻23. अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 1 मोल पाणी, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, आपण घेतलेलं आहे आपण. 1 मोल पाणी म्हणजेच 18 ग्रॅम पाणी
आणि त्याचं मूल्य मग किती असेल? 6.022 गुणिले 10⁻23 इतके रेणू त्यामध्ये असतात. तर याप्रमाणे ॲव्होगॅड्रो अंकाचं जे हे आहे या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. आता एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे. बघा, उदाहरण असं आहे की 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड CO2, कार्बन डाय म्हणजे 2 आणि O म्हणजे ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड मध्ये किती रेणू असतात? आता हे आपल्याला शोधून काढायचं. ते आता कसं ते आपण आता बघूया. तुम्हाला दिलेलं आहे समोर. कोणतंही उदाहरण सोडवताना सर्वप्रथम आपल्याला रीत टाकावी लागते. तर CO2 चे रेणू वस्तुमान 44 आहे, हे निश्चित असतं. रेणूची संख्या निश्चित असते, त्यामुळे रेणू वस्तुमान पण निश्चित. तर कार्बन डायऑक्साईडचे रेणू वस्तुमान 44 आहे. मग आता आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की पदार्थामध्ये मोलची संख्या कशी काढायची. तर या ठिकाणी पदार्थ कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. आणि पुढे कंसामध्ये एन म्हणजे मोलची संख्या आपल्याला कार्बन डायऑक्साईडची काढायची आहे. आणि त्याचं जे सूत्र आहे ते तुम्हाला मी दाखवलं होतं सुरुवातीला, की पदार्थाचे ग्रॅम मधील वस्तुमान छेद पदार्थाचे रेणू वस्तुमान ग्रॅम मध्ये. तर या ठिकाणी पदार्थ कार्बन डायऑक्साईड आहे आणि म्हणून कार्बन डायऑक्साईड मधील मोलची संख्या बरोबर कार्बन डायऑक्साईड ग्रॅम मधील वस्तुमान छेद कार्बन डायऑक्साईडचे ग्रॅम मधील रेणू वस्तुमान किंवा रेणू वस्तुमान ग्रॅम मध्ये. तर कार्बन डायऑक्साईडचे ग्रॅम मधील वस्तुमान आहे ते आहे 66 आणि कार्बन डायऑक्साईडचे ग्रॅम मधील जे रेणू वस्तुमान आहे ते आहे 44. तर या ठिकाणी आपल्याला हे सोडवावं लागेल. त्याला सिंपल आपण सोडवू शकतो. 66 चे अर्धे झाले 33 म्हणजे 33, 44 चे अर्धे झाले 22 म्हणजे 33/22. आणि 33 आणि 22 ह्या संख्या कोणत्या पाढ्यामध्ये येतात? 11च्या. म्हणजे 11 3 33 आणि 11 दुनी 11 चोक 44, सॉरी 11 दुनी 22 म्हणजेच किती येणार? 3/2. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे की 3/2 याचं संक्षिप्त रूप आपल्या समोर जर आलं असेल तर 3/2 भाग म्हणजेच किती? 1.5 म्हणजेच 1.5. म्हणजेच मोलची संख्या कार्बन डायऑक्साईड मध्ये किती असणार? 1.5 मोल. N बरोबर 1.5. आता आपल्याला कल्पना आहे की एक मोल म्हणजेच काय येते? एक मोल कार्बन डायऑक्साईड मध्ये 6.022 गुणिले 10⁻23 इतके रेणू असतात. मग या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड मधील मोलची संख्या किती आलेली आहे? 1.5. म्हणजेच आपण काय करणार? 1.5 गुणिले 6.022 गुणिले 10⁻23 आणि आपण जर 1.5 गुणिले 6.022 गुणाकार या ठिकाणी केला तो तुम्ही नंतर करू शकता, तर ते येईल 90.330 आणि यामधील एक शून्य जर आपण कमी केला तर दशांश चिन्ह बदलेल आणि घातांकाची संख्या देखील बदलेल. म्हणजेच 9.033 गुणिले 10⁻24. तर ही संख्या या ठिकाणी येईल. म्हणजेच 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड मध्ये 9.033 गुणिले 10⁻24 एवढे रेणू असतात. तर याप्रमाणे आपल्याला रेणूंची संख्या काढण्यासाठी या ठिकाणी हे उपयोगी पडेल. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे 1 डझन केळी म्हणजे 12 केळी, 144 वह्या म्हणजे 1 ग्रोस. त्यानंतर 1 मोल पाणी. 1 मोल पाणी म्हणजेच तीच किंमत येणार, जी ॲव्होगॅड्रो अंक आहे तोच अंक या ठिकाणी येणार. तसंच 1 मोल मीठ. 1 मोल मीठ म्हणजेच काय? तीच संख्या येणार, 6.022 गुणिले 10⁻23. तर याप्रमाणे हा भाग महत्वाचा आहे. आता आपण पुढे जाऊया. पान क्रमांक 52. आपल्याला कल्पना असेल यावर्षी काही भाग कमी केलेला आहे. तर बाजूला जो भाग दिलेला आहे क्रॉस केले रेड क्रॉस, तो भाग यावर्षी वगळण्यात आलेला आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे, जरा डोके चालवा, तो करायचा आहे तुम्हाला, तो वगळण्यात आलेला नाही. 36 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतील हे तुम्हाला सोडवायचं आहे. तुम्ही नंतर सोडवू शकता ते.
दुसरं पण उदाहरण तुम्हाला दिलं आहे. 49 ग्रॅम H2SO4 म्हणजेच सल्फ्युरिक ऍसिड मध्ये H2SO4 चे किती रेणू असतात? तर हे तुम्ही वर आपण जे कार्बन डायऑक्साईडचे रेणू काढलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता. आता आपण पुढे जाऊया. सगळ्यात महत्वाचा भाग 6वी पासून ते 10वी पर्यंत या सर्व इयत्तांमध्ये हा भाग खूप महत्वाचा आहे. तो कोणता भाग? संयुजा, व्हॅलेन्सी. अगदी सुरुवातीची व्याख्या जर आपण पाहिली तर मूलद्रव्यांची संयोग पावण्याची क्षमता. साधी व्याख्या, सिंपल व्याख्या, अगदी बेसिक म्हटलं तर की एखादा मूलद्रव्य आहे त्याची क्षमता किती आहे संयोग पावण्याची, सिंपल, तर त्याला काय म्हटलं जातं? संयुजा म्हटलं जातं. परंतु अधिक तपशिलामध्ये आपल्याला ते बघावं लागेल, कारण यावर आधारित 10वी पर्यंत व्यवस्थित आपल्याला तो अभ्यास करावा लागेल आणि म्हणून आता आपण ते करूया. पुढे जाऊया. संयुजा तुम्हाला थोडक्यात लक्षात आली असेल. संयुजा हा टॉपिक समजून घेत असताना यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत. मूलद्रव्य कोणताही असेल, ती संयुजा दर्शवण्यासाठी एक विशिष्ट अंक असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तो अंक नेमका कोणता? तर मूलद्रव्याच्या एका अणूने इतर अणूंबरोबर केलेल्या रासायनिक बंधांची संख्या होय. अठराव्या व 19व्या शतकांमध्ये मूलद्रव्यांच्या संयुजा समजण्यासाठी रासायनिक संयोगाच्या नियमांचा उपयोग त्या ठिकाणी त्या काळामध्ये केला जायचा. परंतु 20व्या शतकामध्ये त्यामध्ये थोडेसे ऍडव्हान्स प्रगती झाली, थोडंसं संशोधन केलं गेलं आणि 20व्या शतकामध्ये काय झालं? मूलद्रव्यांच्या संयुजेचा त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी असलेला संबंध लक्षात आला. आता इलेक्ट्रॉन स्वरूपण ही एक संकल्पना तुम्हाला नवीन असेल, परंतु ती नवीन संकल्पना नाही, ते अगोदर झालेलं आहे. तर 20व्या शतकामध्ये ही जी संयुजा आहे त्याचा संबंध कशाशी जोडला गेला? इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी. आणि त्याच्याशी काय संबंध आहे? हा संबंध नंतर लक्षात आला. ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी उदाहरण आपल्या समोर प्रेझेंट केलेलं आहे. पहिला एक अणू आपण या ठिकाणी घेतलेला आहे, सोडियम. सोडियम अणू, त्याची संज्ञा जी आहे ती आहे कॅपिटल N आणि स्मॉल a, Na. तर सोडियम अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2,8,1. आता हे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं काढायचं याची पूर्वकल्पना तुम्हाला मागच्या इयत्तांमध्ये झालेली आहे, तरी देखील मी सांगतो. कारण मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीमध्ये सोडियम अणूचं जे स्थान आहे त्याचा जो अणुक्रमांक आहे तो आहे 11. आणि 11 अणुक्रमांक चे जे वितरण आहे ते या पद्धतीने केलेलं आहे, 2 अधिक 8 10, 10 अधिक 1 11. आता हे असंच का? त्याच्या तपशिलात आपल्याला नाही जायचं, ते आपण पाहिलेलं आहे या अगोदर. तर 2 8 1. आता या ठिकाणी सोडियम हा जो अणू आहे, सोडियम अणूने एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला. आता तुम्हाला माहित असेल की देणारा जो असतो, मी नेहमी हे समजावण्यासाठी एक उदाहरण देत असतो की ज्याच्याकडे आहे तोच देऊ शकतो, म्हणजेच तो धनवान आहे. सिंपल भाषेमध्ये देणारा तो धन आणि घेणारा ऋण. म्हणजे दुसऱ्या एक साध्या उदाहरणामध्ये तुम्हाला मी समजावून सांगतो की दैनंदिन जीवनामध्ये, समाजामध्ये ज्या वेळेला एखादी व्यक्ती दुसऱ्याला काही रक्कम देते, तर देणारा धनवान म्हणजे आणि घेणारा जो आहे त्याच्याबरोबर ऋण म्हणजेच कर्ज, त्याच्याकडे ते तेवढं कर्ज होतं. समजा आपण एखाद्या एक्स व्यक्तीने वाय व्यक्तीला 200 रुपये दिले, तर देणारा वर धन प्रभार आणि घेणाऱ्यावर ऋण प्रभार, कारण ते ऋण त्याला परत द्यायचं आहे, म्हणजेच मायनस. तर या ठिकाणी देखील असं आहे की सोडियम अणू हा काय आहे? एक इलेक्ट्रॉन देतो. मग सिंपल त्याच्यावर कोणता प्रभार येईल? धन प्रभार.
म्हणजेच सोडियम आयन Na+, आणि 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्याकडे किती राहणार? 2 8. आता घेणारा कोण आहे? क्लोरीन. आता त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन अणु अंक त्याचा आहे 17, म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन वितरण त्याचं असं होईल 2,8,7. 8 आणि 2 10 आणि 7 17. म्हणजे क्लोरीन अणूला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याची अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी. मग तो कोणाकडून घेणार? सोडियम कडून घेणार. आणि साहजिकच आहे की त्याने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्यावर कोणता प्रभार येईल? ऋण प्रभार. म्हणजेच तो आयन तयार होईल, क्लोराईड आयन. आणि एक आयन, 1 इलेक्ट्रॉन आपण 7 मध्ये मिळवल्यानंतर किती होणार? 8. म्हणजेच त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती होणार? 2 8 8. अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही अणू स्थिर होतात, दोन्ही अणूंना स्थिरता प्राप्त होते. आणि हे या दोन्हींचा जेव्हा संयोग होतो, धनप्रभारित सोडियम आयन अधिक ऋणप्रभारित क्लोरीन आयन, त्यावेळेला तयार होतं सोडियम क्लोराईड. म्हणजेच काय होतं या ठिकाणी? हे जे प्रभार आहेत धन आणि ऋण, हे विरुद्ध प्रभार आहेत. आणि विरुद्ध प्रभारांमध्ये काय असतं? आकर्षण. म्हणजे केमिकल बॉन्ड त्यांमध्ये निर्माण होतो, रासायनिक बंध त्यांमध्ये निर्माण होतो. आणि हा रासायनिक बंध किंवा रासायनिक अभिक्रिया ज्या वेळेला होते त्यावेळेला तयार होणार जो पदार्थ आहे तो म्हणजेच सोडियम क्लोराईड, दॅट इज NaCl. याप्रमाणे हा भाग लक्षात आला असेल. तर सायन्स 2 पाहिजे. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे सोडियम अणूची क्षमता किती आहे? 1 इलेक्ट्रॉन देण्याची. आणि सिंपल क्लोरीन अणूची क्षमता किती आहे? 1 इलेक्ट्रॉन घेण्याची. म्हणजेच काय की सोडियम अणूची क्षमता 1 आणि क्लोरीन सोडियम अणूची देण्याची क्षमता 1 आहे आणि क्लोरीनची घेण्याची क्षमता 1 आहे. म्हणजेच काय की दोन्ही मूलद्रव्यांची संयुजा म्हणजेच संयोग पावण्याची क्षमता किती आहे? 1 आहे. आता आपण शास्त्रीय व्याख्या बघूया. ज्या वेळेला आयनिक बंध आपण पाहिलं की विरुद्ध प्रभार असेल त्यावेळेला आयनिक बंध निर्माण होतो. हा आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्यांचा अणू जसं की सोडियम किंवा क्लोरीन जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, मागे आपण पाहिलं सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला, म्हणजे सोडियमची संयुजा किती? 1. आणि तो इलेक्ट्रॉन घेणारा कोणता अणू आहे? क्लोरीन. म्हणजेच क्लोरीनची सुद्धा संयोग पावण्याची क्षमता किती? 1. म्हणजेच मूलद्रव्यांचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. ही शास्त्रीय व्याख्या आहे. इयत्ता 10वी पर्यंत याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. पुढे पण हा भाग महत्वाचा आहे. या ठिकाणी पान क्रमांक 53 वरील विज्ञान कुपी हा जो भाग आहे हा भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. तरी देखील पुढे आपल्याला ते बघायचं आहे, त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की धनप्रभारित जे आयन असतात त्यांना कॅटायन, ऋणप्रभारित आयन जे असतात त्यांना ऍनायन म्हणतात. आता आपण पुढे जाऊया. आता या ठिकाणी जरा डोके चालवा. त्याच्या खाली तुम्हाला दिलेला आहे कार्यसंस्थांचे हा भाग देखील या ठिकाणी वगळलेला आहे. पण तुम्हाला डाव्या बाजूला जो भाग दिलेला आहे तो भाग तुम्ही बघा. दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. आता आपण पाहिलं सुरुवातीला सोडियम आणि क्लोरीनच्या संदर्भात दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांक संख्या असते. म्हणून संयुजा आपण कशी लिहिणार? नेहमी आपण पूर्णांकातच संयुजा लिहिली पाहिजे. का? कारण इलेक्ट्रॉन संख्या पूर्णांकामध्ये आहे. मी तुम्हाला या संदर्भात एक उदाहरण देतो. आपण असं सांगू शकत नाही की अमुक एका व्यक्तीने मला 0 रुपये दिले किंवा अमुक एका व्यक्तीने मला -5 रुपये दिले, असं आपण सांगू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे संयुजा देखील आपल्याला पूर्णांकामध्येच लिहावी लागते. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया आणि हा पुढील भाग बघूया. एक तक्ता या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आणि तो तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. मला वाटतं अनुअंक
आपल्याला माहिती आहेत सर्वांना, जसं की एक हायड्रोजन पहिला अणू आहे मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीमध्ये. अणु अंक त्याचा 1 आहे, अर्थातच त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पण 1 आणि संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा त्यामध्ये एकच आहे, म्हणून संयुजा देखील त्याची किती असणार? 1. आता दुसरा जो अणू आहे, मूलद्रव्य आहे, तो आहे हेलियम. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो आवर्त सारणीमध्ये, आणि म्हणून त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, संयुजा 2 आणि संयुजा इलेक्ट्रॉन 2 आणि संयुजा 0. का? कारण द्विक स्थिती या हेलियमने पूर्ण केलेली आहे, त्यामुळे तो शक्यतो रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. 3 नंबरला जो मूलद्रव्य आहे तो आहे लिथियम. तर या ठिकाणी याचं क्रमांक किती येणार? म्हणजेच अणु अंक किती येईल? शाबाश, व्हेरी गुड, 3 येईल. तो जो रिकामा बॉक्स आहे त्या ठिकाणी आपण 3 लिहिणार, आणि इलेक्ट्रॉन वितरण आपल्याला करायचं झालं तर पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि उरलेला 1 जो आहे तो दुसऱ्या कक्षेमध्ये, म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपन किती येईल? 2,1. आणि त्याचं संयुजा इलेक्ट्रॉन किती येईल? 3. नाही. तर हा तक्ता तुम्ही पूर्ण करा. अगदी बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे याप्रमाणे आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये 4 भाग आपल्याला समजून घ्यायचे आहेत: अणु अंक, इलेक्ट्रॉन स्वरूपन, संयुजा इलेक्ट्रॉन आणि त्याची संयुजा किती असते. त्याप्रमाणेच त्यामधील जो पुढील भाग आहे तो देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे. तो सोपा भाग आहे, काही कठीण नाही. मागील जेवढा भाग आपण अभ्यासला त्याच्यावर आधारित आपण तो बघूया. आता संयुजा हा टॉपिक आपण पाहिला, त्याच्याशी रिलेटेड असा एक पुढील भाग आहे परिवर्ती संयुजा. मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता ही निश्चित असते, परंतु काही मूलद्रव्य असे असतात, काही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्यांचे जे अणू आहे हे वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात, म्हणजे 1 किंवा 2. आता आपण सोडियमचं पाहिलं की सोडियम काय करतो? एकच इलेक्ट्रॉन देतो, फिक्स आहे, निश्चित संख्या आहे त्याची. परंतु काही मूलद्रव्य आपले असे आहेत की ते 1 किंवा 2 किंवा 3 असे वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात देखील. अशा वेळी काय होतं, तर ती मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. उदाहरण म्हणून पहिलं मूलद्रव्य तांबे, त्याची संज्ञा काय आहे? Cu. तर कॉपरची संयुजा 1 व 2. का? कारण तो कधी 1 इलेक्ट्रॉन देतो किंवा कधी 2 इलेक्ट्रॉन देतो, आणि ज्या वेळेला तो 1 इलेक्ट्रॉन देतो त्यावेळेला त्यावर धन आयन तयार होते, दॅट इज Cu+, आणि मग त्याचं नामकरण देखील तसंच इलेक्ट्रॉन देण्याच्या संख्येवरून देखील नामकरण होतं. Cu+, 1 इलेक्ट्रॉन कॉपरने दिला म्हणून Q+, आणि 2 इलेक्ट्रॉन जेव्हा तो देतो त्यावेळेला त्याचं नाव बदलतं, क्युप्रिक. तर याप्रमाणे दुसरा पारा आहे, त्याची संज्ञा आहे Hg. संयुजा 1 व 2. 1 इलेक्ट्रॉन दिला Hg+, म्हणजेच मर्क्युरस, आणि 2 इलेक्ट्रॉन दिले तर मर्क्युरिक. हे नाव महत्वाचे आहेत, कारण हे नामकरण तुम्हाला जर समजले नाही तर लिहिण्यामध्ये थोडीशी कन्फ्युजन होईल किंवा लिहिण्यामध्ये थोड्याशा चुका होतील. 1 इलेक्ट्रॉन दिला तर मर्क्युरस, आणि 2 इलेक्ट्रॉन दिले तर मर्क्युरिक. या ठिकाणी एक उच्चार तुमच्या लक्षात येत असेल की 1 इलेक्ट्रॉन दिला तर स, दुसरा इलेक्ट्रॉन दिला, 2 इलेक्ट्रॉन दिले की इक, अस इक, मर्क्युरस, मर्क्युरिक. तिसरा मूलद्रव्य लोह, फेरस, Fe ही त्याची संज्ञा आहे. हा ज्यावेळेला 2 इलेक्ट्रॉन देतो त्यावेळेला धन आयन त्यावर तयार होतात, म्हणजे तेच Fe2+. त्याचं नाव बघा कसं, फेरस. आणि 3 इलेक्ट्रॉन दिले की फेरिक. तर याप्रमाणे हे नाव या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे मूलके. इंग्रजीमध्ये त्याला रॅडिकल्स असं म्हटलं जातं. तर आपल्याला ते अभ्यासण्यापूर्वी एक तक्ता या ठिकाणी पूर्ण करायचा आहे.
त्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की कॅटायन कोणतं आणि ऍनायन कोणतं. मी तुम्हाला कॅटायन आणि ऍनायन संदर्भात आता कल्पना दिलेली होती, तो भाग वगळण्यात जरी आलेला असला तरी तुम्ही मला सांगणार की यामध्ये कॅटायन कोणतं आणि ऍनायन कोणतं. सुरुवातीलाच आता हे आपण हे Na ची क्लोरीन बरोबर अभिक्रिया केलेली आहे, त्यामुळे Na वर कोणता प्रभार होता? धन प्रभार, बरोबर. आणि Cl वर कोणता प्रभार होता? ऋण प्रभार. म्हणजेच काय? कॅटायन Na प्लस आणि OH मायनस. अगदी त्याप्रमाणे कॅटायन मध्ये K प्लस, Ca प्लस आणि OH मायनस. तर याप्रमाणे आपण हे जे आम्लारी आहे त्यांचं कॅटायन आणि ऍनायन लिहू शकतो. पुढे HCl मध्ये कॅटायन कोणतं आहे? H प्लस. HBr मध्ये देखील H प्लस. मी मुद्दाम या ठिकाणी ते लिहिलेले नाहीत. HNO3 मध्ये देखील H प्लस. आणि ऍनायन कोणतं? HCl मध्ये Cl मायनस, HBr मध्ये Br मायनस आणि HNO3 मध्ये NO3 मायनस. तर हे जे रॅडिकल्स आहेत याप्रमाणे आपल्याला लिहावे लागतील. आता मूलके म्हणजे नेमकं काय हे आपण आता बघूया. तुम्हाला माहिती असेल की आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे दोन घटक असतात. NaOH दोन घटक. लक्षात आलं? Na प्लस OH मायनस. प्लस म्हणजे कॅटायन, दॅट इज धनप्रभारित आयन, व ऍनायन म्हणजे ऋणप्रभारित आयन. म्हणजे Na प्लस कॅटायन, OH मायनस ऋणप्रभारित आयन. हे घटक स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेतात आणि त्यांनाच मूलके असे म्हटले जाते. खाली उदाहरण दिलेलं आहे. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड आणि HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. या संदर्भातच पुढे थोडस आपण बघूया. कॅटायन रूपी मूलकांची जोडी हा भाग खूप महत्वाचा आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो. मी मुद्दाम तो टॉपिक कंटिन्यू करतोय. कॅटायन रूपी मूलकांची जोडी हायड्रॉक्साईड म्हणजे OH ह्या ऍनायन रूपी मूलकासोबत झाली. म्हणजेच काय? खाली उदाहरण दिलंय. Na कॅटायन OH मायनस ऍनायन यांची जर अभिक्रिया झाली NaOH तर आम्लारी तयार होतात. दुसरे उदाहरण या ठिकाणी मुद्दाम दिलंय. KOH. K प्लस म्हणजेच कॅटायन, OH मायनस म्हणजेच ऍनायन. त्यामुळे या कॅटायनांना आम्लारी धर्मी मूलके म्हणतात, कारण ते आम्लारी आहेत. आणि आपल्या लक्षात नंतर असं येतं की विविध आम्लारी मधील जो फरक आहे या मूलकांमुळे या ठिकाणी स्पष्ट होत असतो. आता याच्या उलट आपण आम्लारी आता पाहिलं, हायड्रॉक्साईड सोबत अभिक्रिया झाली कॅटायनची तर आम्लारी तयार होतं. आता याच्या उलट बघा, ऍनायन रूपी मूलकांची जोडी, ऍनायन म्हणजे ऋण प्रभारित आयन, हायड्रोजन आयन ह्या कॅटायन रूपी मूलकाबरोबर झाली. हायड्रोजन आयन म्हणजे H प्लस आयन कॅटायन रूपी मूलकाबरोबर झाली तर काय तयार होईल? आम्ले तयार होतील, ऍसिड तयार होईल. आता उदाहरण मी या ठिकाणी दिलंय. HCl, H प्लस Cl मायनस. H हा हायड्रोजन आयन आहे, त्याच्यावर कॅटायन आणि Cl मायनस यावर ऍनायन, म्हणजे ह्या जोडीने आम्ल तयार होतं. पहिलं उदाहरण HCl आणि दुसरं उदाहरण हायड्रोजन ब्रोमाइड. त्यामुळे यांना काय म्हटलं जाणार? जसं की आपण आता पाहिलं आम्लारी धर्मी मूलके NaOH असेल तर HCl आणि HBr या ऍनायनांना काय म्हटलं जातं? आम्लधर्मी मूलके. आणि हे कशासाठी? विविध आम्लांचं संघटन, त्यामधील जो फरक आहे त्यांच्यातील हा फरक आम्लधर्मी मूलकांमुळे स्पष्ट होत असतो. पुढे जाऊया. सामान्यतः आता आपण पाहिलं की आम्लारी धर्मी मूलके काय? धातूंच्या अणूंपासून इलेक्ट्रॉन काढल्यावर बनतात. आता आपण सोडियम हा धातू आहे तर त्यामधील जो
इलेक्ट्रॉन आहे तो काढल्यावर ते बनत असतात. उदाहरण दिले तुम्हाला Na+, Cu2+, परंतु याला काही अपवाद आहेत. तो अपवाद कोणता? NH4+. तसंच जसं आम्लारी धर्मी मूलक तसंच आम्लधर्मी मूलके सामान्यतः अधातूंच्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉन मिळून बनतात, जसं की Cl- आणि H2-. पण याला काही अपवाद आहे MnO4. आता पुढे बघूया. एकच अणू असलेली मूलके त्यांना म्हणतात साधी मूलके. उदाहरण Na+, Cu+, Cl-. परंतु एखादे मूलक म्हणजे प्रभारित असा अणूचा गट असतो, अणूंचा गट, प्रभारित असा अणूचा गट, तेव्हा त्याला संयुक्त मूलके म्हणतात. SO4 2- आणि NH4+. या मूलकांवरील प्रभाराचे जे मूल्य असते तीच त्याची संयुजा असते. याप्रमाणे विद्यार्थी मित्र हो, आपण या ठिकाणी संयुजा संदर्भात अभ्यास केलेला आहे, मूलके संदर्भात अभ्यास केलेला आहे आणि पुढील जो भाग राहिलेला आहे आपण पुढील वेळी बघूया. संयुगाची रासायनिक सूत्रे, एक पुनरावलोकन, त्यामध्ये नेमकं रासायनिक सूत्रे कशी लिहावीत याच्या काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपण अभ्यासणार आहोत. आणि हे झालं की मग आपलं प्रकरण या ठिकाणी पूर्ण होईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.